नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, भाजपचे नेते पदाधिकारी मोहित कंबोज यांनी एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये मोहित कंबोज म्हणतात, अब सुषमा अंधारे का मोहित्रा होगा. म्हणजे सुषमा अंधारे यांची मोहित्रा होईल, असं ते ट्विट आहे. आणि त्या ट्विटवरून पुन्हा सगळे पुरोगामी उबाटाचे नेते आणि भाजपच्या विरोधात जे जे आहेत ते सगळेजण मोहित कंबोज, देवेंद्र फडणवीस आणि भाजपला दोष देत आहेत की ही धमकी आहे असं म्हणतायत. अशा प्रकारे ट्विट करणं ही सुषमा अंधारे यांना दिलेली धमकी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण मित्रांनो, महुआ मोहित्रा होणार म्हणजे नक्की काय होणार? या ज्या मोहित्राबाई आहेत त्या काही कोणी साधू संत आहेत का? त्यांनी संसदेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये अदानींना टार्गेट केलं होतं आणि त्यांच्याबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. आता त्यांचं खरं रूप आपल्याला दिसतंय आणि ते असं आहे की हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेऊन त्यांनी हे सगळे प्रश्न विचारले होते आणि त्या बदल्यात प्रचंड मोठी संपत्ती या मोहित्राबाईंनी जमवली होती. आता मित्रांनो, तुम्ही सांगा की अशी ही मोहित्रा ज्यांनी भ्रष्टाचार केला हे आता उघडकीस आलेलं आहे, तर मोहित्रा होणार यात चूक काय आहे? जर सुषमा अंधारे यांनी भ्रष्टाचार केला असेल तर त्यांची मोहित्रा होईल असा साधा सोपा आणि सरळ अर्थ मोहित कंबोज यांच्या ट्विटचा आहे. पण ते ट्विट मोहित कंबोज यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर टीका होते, धमकी दिली अशी टीका होते. मग आतापर्यंत सुषमा अंधारे या नेमक्या काय करत होत्या? त्या धमकी देत नव्हत्या का? त्यांच्या विरोधात तर राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी अब्रू नुकसानीचा दावाही केलेला आहे. अशा या सुषमा अंधारे ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांना ज्ञान देतात त्यावेळेस हसावं की रडावं हेच कळत नाही. आता ललित पाटील प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते आठवा. ते म्हणाले होते की या प्रकरणात जे कोणी बोलतायत त्यांची तोंड बंद होतील. या ठिकाणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी कुठलाही इशारा किंवा धमकी दिली नव्हती. त्यांनी एक जनरल स्टेटमेंट केलं होतं. पण ते जनरल स्टेटमेंट ही धमकी आहे असं मानून सुषमा अंधारे यांनी खूप मोठा गजब केला. अगदी रडायचं नाटकही केलं. सुषमा अंधारे या खूप चांगल्या रडतात आणि विशेषतः जाहीर सभांमध्ये त्यांचं रडणं हे अगदी हास्यास्पद असतं, पण त्या रडतात. असो, सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो की याच सुषमा अंधारे म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचं मोठं नुकसान केलेलं. आता आहे की नाही मित्रांनो, ज्या सुषमा अंधारे पूर्वी रिपब्लिकन गटात होत्या तेव्हा हिंदू देवदेवता, महाराष्ट्रातले साधू संत यांच्या विरोधात बोलत होत्या. इतकंच नाही मित्रांनो, तर त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना म्हातारा म्हटलेलं आहे, आदित्य ठाकरे यांना बारक्या म्हटलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केलेली आहे. पण त्याच सुषमा अंधारे या उभाटामध्ये गेल्या आणि लोकांना शिवसेना म्हणजे काय हे सांगू लागल्या. आणि त्याचा परिणाम काय झाला? तर मित्रांनो, शिवसेनेमधून शिंदे गटातलं आउट गोईंग कुठेतरी थांबलं होतं. पण सुषमा अंधारे यांनी शिवसैनिकांना, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ज्या वेळेस शिवसेना समजून सांगायला सुरुवात केली त्यावेळेस हे आउट गोईंग पुन्हा सुरू झालं आणि उबाटातल्या
म्हणजे पूर्वीच्या शिवसेनेतल्या अनेक महिला नेत्या यांनी सरळ शिंदे गटाचा मार्ग पत्करला, त्या सगळ्या शिंदे गटात गेल्या. तर अशा या महान सुषमा अंधारे म्हणतात की फडणवीस यांनी भाजप संपवली. फडणवीस यांनी भाजप संपवली की महाराष्ट्रात भाजप वाढवली, हे सगळ्यांना माहिती आहे. फडणवीस यांच्या काळातच मित्रांनो महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली आणि त्यानंतरही म्हणजे 2019 मध्ये ही सत्ता आली असती, पण सुषमा अंधारे यांचे आका म्हणजेच उद्धव ठाकरे हे शरद पवारांबरोबर गेले आणि ती सत्ता गेली. पण त्यावेळेस सुषमा अंधारे या काही उबाटामध्ये नव्हत्या, त्या बाहेर कुठेतरी कुंपणावर बसलेल्या होत्या आणि शिवसेनेला शिव्याशाप देत होत्या. आणि त्यामुळे फडणवीस यांनी काय केलं हे त्यांना माहीत नसणार आणि उबाटांनी काय केलं हेही त्यांना माहीत असण्याची शक्यता नाहीये. पुढे जाऊन सुषमा अंधारेंनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये कोणतं असं नेतृत्व घडवलं ते सांगा. आता सुषमा अंधारे एक गोष्ट विसरतात की सुषमा अंधारे यांना घडवण्यात फडणवीस यांचाच केवढा मोठा हात आहे. मंडळी, सुषमा अंधारे ज्या वेळेस बाहेर होत्या म्हणजे उबाटाच्या बाहेर होत्या, उबाटामध्ये आलेल्या नव्हत्या, त्यावेळेस त्यांना कोण ओळखत होतं का? फार कमी लोक त्यांना ओळखत होते. म्हणजे त्यांनी मध्ये एक निवडणूकही लढवली, त्याच्यामध्ये 700-750 मतं मिळाली त्यांना. इतक्या त्या प्रसिद्ध होत्या, इतक्या त्या आघाडीवर होत्या. आणि त्यावेळेस मग त्यांनी हिंदू देवदेवतांवर टीका टिप्पणी करणं, महाराष्ट्रातील साधू संतांवर टीका टिप्पणी करणं, असे अनेक मार्ग अवलंबले, पण त्या काही घडल्या नाहीत. त्या शिवसेना फुटल्यानंतर उबाठामध्ये आल्या आणि तिथे आल्यानंतर त्यांनी काय पहिलं काम केलं असेल तर त्यांनी सरळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागायला सुरुवात केली. आणि देवेंद्र फडणवीस किंवा भाजपवर तोफ डागतायत म्हटल्यावर राज्यातला उबाटा दर्जिना मीडिया एकदम खुश झाला की हा कोणतरी आहे जे ज्या फडणवीस आणि भाजपवर टीका करतायत, तोफ डागतायत. आणि मीडियाने, उबाटा दर्जिना मीडियाने सुषमा अंधारेंना प्रसिद्धी द्यायला सुरुवात केली. तोपर्यंत सुषमा अंधारेंना कोणीही ओळखत नव्हतं आणि मीडिया प्रसिद्धी देते म्हटल्यावर लगेच सुषमा अंधारे उपनेत्या झाल्या, उबाठामधल्या उपनेत्या झाल्या. आता तुम्ही सांगा की सुषमा अंधारे यांना घडवण्यात फडणवीस यांचा हात आहे की नाही? जर त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली नसती, भाजपवर टीका केली नसती, तर कोण सुषमा अंधारे हा प्रश्न अबाधित राहिला असता. आता निदान फडणवीस यांच्यावर टीका करतायत, त्यानंतर भाजपवर टीका करतायत आणि म्हणून त्यांना मीडिया डोक्यावर घेत. अशा या सुषमा अंधारे त्यांनी ललित पाटील प्रकरणात दादा भुसेंवर आरोप केले, त्यानंतर गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले, शंभूराजे देसाई यांच्यावर आरोप केले. का आरोप केले? कोणते पुरावे होते त्यांच्याकडे आणि ते आरोप त्यांनी का केले हेही आता उघडकीस आलेलं. कारण हाच ललित पाटील उबाटाचा ठाणे माफ करा नाशिक शहर प्रमुख होता. त्याचा शिवबंधन बांधतानाचा फोटोही आलेला आहे. आणि इतकंच काय तर फडणवीस यांनीही सांगितलं की त्याला ज्या वेळेस मवियाचं सरकार होतं तेव्हा अटक केली होती, पण त्याला म्हणजे ताब्यात घेण्यात आलं होतं, पण त्याला अटक केली नाही. तो ससून रुग्णालयात राहिला, त्याला आरामात ससून रुग्णालयात ठेवलं. आता हे सगळं बाहेर येत असताना सुषमा अंधारे मात्र कांगावा करतात. मंडळी, मोहित्रा आठवा, त्याही अशाच कांगावा करत होत्या.
अगदी संसदेत कांगावा करत होत्या आणि आपण कसे महान आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत होत्या. पण त्यांच्याकडून विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नासाठी ते त्यांना काही करोड रुपये मिळत होते. आता सुषमा अंधारे वेगळं काय करतायत, पण त्यांना काय मिळतंय मला माहित नाही आणि मी त्याचा दावाही करत नाही. पण ज्या वेळेस मोहित कंबोज म्हणतात की लवकरच अंधारे यांचा मोहितराव होईल, त्यावेळेस हा प्रश्न निर्माण होतो की नेमकं काय आहे. मोहित कंबोज हे पुन्हा एकदा सांगायला पाहिजे की ते अवैध बोलत नाहीत. तोपर्यंत त्यांच्याकडे ठोस माहिती नसते तोपर्यंत ते बोलत नाहीत. आणि मोहित कंबोज असं म्हणाले याचा अर्थ पाणी कुठेतरी मुरतंय. बघूया मित्रांनो, कुठून काय लीक होत आहे येणाऱ्या काळात कळेल. तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबलात तर तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की येईल. धन्यवाद.